निमित्त काय शुभेच्छा असतील महिलांना? दिवाळी निमित्त सगळ्या महिलांना मी खूप खूप शुभेच्छा देते. आपण दरवर्षी दिवाळीचा बाजार इथे भरवलेला असतो, जेणेकरून आमचे जे प्रभागातील महिला आहेत त्यांना इथे आपलं जे पण प्रोडक्ट आहे ते लोकांपर्यंत पोहोचत राहील. आणि त्याचबरोबर असे बरेच आज 9 रिक्षांचं आम्ही वितरण केलेलं आहे साहेबांच्या रस्ते. आणि शिवसेना नेहमीच महिलांच्या पाठी, आपले शिंदेसाहेब नेहमी त्यांचे बंधू म्हणून पाठी राहत असतात आणि नेहमीच त्यांच्या संसाराला हातभार लावत असतात. त्यामुळे थँक्यू. पूजा राहुल कांबळे आहे. आम्हाला दादांनी खूप मदत केली आहे. आम्हाला स्वतःच्या पायावर आणण्यास त्यांनी मदत केली आहे. आम्हाला बॅच, परमिट, लायसन हे सर्व 0 कॉस्टमध्ये त्यांनी अवेलेबल करून दिलेले आहे आणि लोनची प्रोसेससुद्धा इझी केलेली आहे. खूप त्यांचा आभार व्यक्त करतो. काही कसं वाटतंय, रिक्षा मिळाली हक्काची, स्वतःचा रोजगार स्वतः तयार करतात? खूप आम्ही स्वतःच्या पायावर उभं राहिलं दादांमुळे. दादाने आम्हाला खूप सहकार्य केलं आहे. परमिट, लायसन, बॅच सर्व त्यांनी आम्हाला पाठीशी उभा राहून सर्व आमची मदत केली आहे. असंच त्यांनी पुढे जावं, आम्ही त्यांच्या पाठीवर सतत राहणार. आमची मदत खूप छान. गाभीला जात आहे. कसं बघता, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील किंवा परिवहन प्रताप सरनाईक असतील यांच्या माध्यमातून हा उपक्रम राबवला? गेले 5 वर्ष झाले. कोविडच्या अगोदरपासून हा उपक्रम सुरुवात झाली होती आणि 5 वर्षांमध्ये जवळजवळ ठाण्यातल्या 150 ते 200 महिलांना आतापर्यंत रिक्षाचं वितरण केलेलं आहे. ह्या सगळ्यांमध्ये महिला सक्षमीकरण खूप महत्त्वाचं आहे. महिलांना एक महिला बाहेर जेव्हा रस्त्यावर पडते तेव्हा ती तिचं अख्खं घर उभं करतं आणि ह्याच्यासाठी 5-6 वर्षापूर्वी ज्यांनी आता रिक्षा घेतल्या होत्या त्यांनी मागच्या ह्याच्यामध्येच लोन फेडलं होतं आणि त्याच्याबद्दल सगळ्यांनी एकत्र येऊन जल्लोषही केला होता. अशाच या सगळ्या महिला हळूहळू ह्याच्यामधनं स्वयंरोजगार निर्मिती करतात, त्यांचं घर चालवतात आणि सक्षमरित्या घर चालवतात. त्या सगळ्या महिलांचा आम्हाला अभिमान आहे. आता आज 9 रिक्षांना महिलांना आपण चावी दिलेली आहे. त्या आता उद्यापासूनच त्या स्वतःचा स्वयंरोजगार सुरू करतील आणि स्वतः बऱ्याच जण बघितलं की आपण काळ्या रिक्षा नवरा बायको दोघं एकत्र येऊन कुटुंब चालवतात आणि एकत्र येऊन त्यांच्या संसाराचा गाडा हाकलत असतात आणि त्या सगळ्यांना मुलाची साथ मिळत असते एकमेकांची. त्यानं पुढे जावं, काहीतरी व्यवसाय करावा. आता नोकऱ्यांवरती खूप निर्बंध आहेत, सगळ्यांना नोकऱ्या मिळत नाहीत, पण ज्यांना प्रयत्न केला त्यांनी स्वतःचा व्यवसाय करता येतो आणि स्वतःचा व्यवसाय चांगल्या पद्धतीनं ह्या सगळ्या महिला करत असतात. प्रवाशांना सोय देताना सुरक्षितता हे महत्त्वाचे असते. या महिला रिक्षा चालू आत्तापर्यंत एकही तक्रार त्यांची आलेली नाही आणि अत्यंत चांगल्या पद्धतीनं ग्राहकांना वागणूक देत चांगल्या पद्धतीनं ठाणेकरांची सेवा करत आहेत.